राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर नगरच्या वतीने चंद्रपूर येथे रविवारी दिनांक 5 रोजी विजयादशमी उत्सव आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते। भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी यंदा 86,174 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी होण्याचे नियोजन केले। गडचिरोली जिल्ह्यात केवायसी करताना लाडक्या बहिणींना ओटीपी येईना, सेतू केंद्रावर वाढली गर्दी, सर्व्हर पडते ठप्प, पुढील हप्त्यासाठी प्रक्रिया आवश्यक। गोंदिया जिल्ह्यात पोलीस ठाण्यात न जाता घरातूनच 618 जणांनी नोंदवला एफआयआर। सिटीझन पोर्टलमुळे घरबसली सुविधा, 608 तक्रारी निकाली, प्रलंबित तक्रारीवर काम सुरू। नागपूर जिल्ह्यातील खापा येथे अनियंत्रित दुचाकी ट्रकवर धडकली, 2 तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू, डाकारा फाटा परिसरात भीषण अपघात। वर्धा जिल्ह्यात चोरट्यांनी पैशांसह चक्क एटीएम नेले चोरून, समुद्रपूरची घटना, बँक ऑफ इंडिया बाहेरील एटीएम मशीन। चंद्रपूर जिल्ह्यात शिवगाड केल्याने राजूची हत्या, दोघांना केली अटक, सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथील घटना। भंडारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी 97% पावसाची नोंद करण्यात आला। अद्यापही पावसाचे जोर कायम असून सप्टेंबर महिन्यात सरासरी 257 मिलीमीटर पाऊस बरसला। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची शहरात रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली। दरम्यान वादळाने बेळगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाला। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे चोरट्यांकडून 15 दुचाकी जप्त, आमगाव पोलिसांची कारवाई, 14 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षावर मात करण्यासाठी मंथन, पवनी येथे वन विभाग आणि नागरिकात संवाद व चर्चासत्राचे आयोजन। वर्धा जिल्ह्यात राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गेझेटनुसार कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। यामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होत आहे। यामुळे संबंधित जी रद्द करण्यात यावा अशी मागणीसाठी शहरात निघाला ओबीसींचा धडक मोर्चा। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात सर्पमित्राच्या सर्पदंशाने झाला मृत्यू, रविवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली घटना। भंडारा जिल्ह्यात सुकडी वेनगंगा नदीपात्राला पर्यटनीय विकासाची प्रतीक्षा, बेटिंग व्यवसायाला मंजुरीची मागणी, पर्यटन विकासाला चालना मिळणार। गडचिरोली जिल्ह्यातील मध्य प्रदेश मधील शिंदवाड जिल्ह्यात विषारी कोल्ड्रिप सिरपमुळे किडनी संसर्ग होऊन मुलाचा मृत्यू झाला। याची गंभीर दखल घेत केंद्र शासनाने देशभरात या सिरपच्या विक्रीवर बंदी घातली। गोंदिया जिल्ह्यात तब्बल 45,000 विद्यार्थ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक झालेच नाही, प्राचार्यांनी विशेष मोहीम राबवावी, प्रादेशिक उपायुक्तांच्या सूचना। नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे येत्या हिवाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय नागपूर येथे झालेले धनगर युवक मंडळ आणि विविध धनगर समाज संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला। वर्धा जिल्ह्यात अतिपावसामुळे जिल्ह्यात सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हैराण झाले, उत्पादनात घट होण्याची सतावते भीती, आर्थिक संकटाची लागली चाहूल। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे संपूर्ण गावाचे पुनर्वसन पूर्ण करून योग्य मोबदला दिला नाही तर कोळसाखाण आम्ही बंद करू, प्रकल्पग्रस्तांचा इशारा, संपूर्ण बरांस मोकाच गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी। भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील स्नेहा कन्या विद्यालयात महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीवर बैठकीत मंथन, गडचिरोली येथे शनिवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना 2025 ला सुरुवात झाली। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ऊस तेथे बांधावर नारळ लागवड ही योजना राबवण्यात येत आहे। नागपूर जिल्ह्यातील कोही येथे वन्यजीव सप्ताहात प्लास्टिक मुक्तीचा संकल्प, पर्यावरण रक्षण व मिशन लाईफ मोहिमेवर भर, शुभांगी महिते यांचे आवाहन। वर्धा जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान, संजय गाते यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। चंद्रपूर पोलिसांनी युवा पिढीला दिला न्याय युगातून नशामुक्तीचा मंत्र, पोलीस दल व शिवकृपानंद फाउंडेशनचे आयोजन। भंडारा जिल्ह्यात वन्यजीव संवर्धनाचा संदेश देत आश्रमशाळेत उपक्रम, वन्यजीवांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले। आदिशक्ती अभियान राबवा, 10 लाखापर्यंत पुरस्कार जिंका, 31 डिसेंबरपर्यंत संधी, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचा उपक्रम। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे एस चंद्रा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते।
नागपूर जिल्ह्यातील बियापूर येथे पंचायत समिती अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने सर्व समुदाय संसाधन व्यक्तींकरिता आयोजित 3 दिवसीय उपजीविका मूलभूत प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता झाली। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे पोस्ट कार्यालयात होते ज्येष्ठांची परवड, नागरिकात व्यक्त होते रोष, कित्येक तास ताट काढत राहावे लागते रांगेत, पाण्याचीही सोय नाही। चंद्रपूर जिल्ह्यात चांदा इको केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या वतीने पर्यावरणपूरक देखावे सादर करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाचा गौरव करण्यासाठी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन आझाद बगीचा चंद्रपूर येथे करण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील महाडी येथे खेरेलांजीवासी करतात जीव मुठीत घेऊन प्रवास, नवेगाव ते खेरेलांजी रस्त्याची दुरवस्था, पुलांचे काम ही अर्धवट। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे मागील आमसभेत मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे अदा न करण्याचे निर्देश दिले होते। यावेळीही परत हीच तक्रार आली। आता मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढू नये किंवा वेतन कपातीची संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास याला संवर्ग विकास अधिकारी जबाबदार राहील, असा इशारा आमदार धर्मराव बाबा आंत्राम यांनी दिला। गोंदिया जिल्ह्यात आयुर्वेद उपचार पद्धती नारींसाठी वरदान, पुरुषोत्तम पटले राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा। नागपूर जिल्ह्यातील कुही येथे दानाला येथील शिबिरात 150हून अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी। वर्धा जिल्ह्यातील पुलगाम येथे नाचणगाव येथील बाबासाहेब गारफड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मसी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसामान्य व गरजूंना केवळ 10 रुपयात जेवण देऊन भूक भागवणाऱ्या शिवभोजन केंद्राच्या संचालकांचे मागील 8 महिन्याचे अनुदान थकीत आहे। परिणामी स्वतःच्या कुटुंबासह गरजूंची भूक भागवायची कशी, असा प्रश्न केंद्र संचालकांना पडला आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे महाविद्यालयाच्या मुक्तीसाठी तीव्र आंदोलनाची गरज, पवनीतील धरणे आंदोलनात राजेंद्र टेंभुर्णे यांचे आवाहन। गडचिरोली जिल्ह्यातील रांगी येथे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत रांगी येथे श्रमदानातून सार्वजनिक स्वच्छता करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे कोहळी समाज भवन निर्मितीसाठी निधी मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी कोहळी समाज विकास मंडळाच्या वतीने आमदार राजकुमार बोडले यांना निवेदन देण्यात आले। नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे हास्य हेच निरोगी जीवनाचे रहस्य, ज्येष्ठ नागरिक मंडळाने केला कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान। वर्धा जिल्ह्यात दारुअड्डा केला उद्ध्वस्त, 4.57 लाखाचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गुस येथे दिवाळी सणापूर्वी शिधाधारकांसाठी अतिरिक्त धान्य द्या, अशी मागणी सत्यनारायण डकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना तहसीलदारामार्फत केली। भंडारा जिल्ह्यात वन्यजीव सप्ताहानिमित्त भंडारा वन परिक्षेत्र तसेच ग्राम वन समिती रावणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रावणवाडी येथे वन सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी पर्यटन क्षेत्र परिसरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात जाडीपट्टी नाट्य विकास महामंडळ देसाईगंजच्या वतीने 5व्या जाडीपट्टी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आरोग्य शिबिर नुकतेच पार पडले। या शिबिरात 447 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील आसगाव येथे विरली खंदार येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय नागपूर विभाग व पशुवैद्यकीय दवाखाना अड्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 दिवसीय पशुवंधत्व व औषधोपचार शिबिराचे व पशुपालकांना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। गडचिरोली जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार परिषद गडचिरोली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे 1 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील जय भीम वाचनालयाच्या 69वा ऐतिहासिक धम्म दीक्षा दिन व अशोक विजयादशमीचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला। धम्मा ध्वजाचे ध्वजारोहण बनते सोन यांच्या हस्ते पार पडले। संत तुकाराम सभागृह भंडारा येथे 3 ऑक्टोबर रोजी सकल ओबीसी महामोर्चा संबंधाने नियोजनासाठी आंदोलनपूर्व सभेचे आयोजन करण्यात आले होते। 2 सप्टेंबरच्या ओबीसीवर अन्याय करणारा हैदराबाद गेझेट म्हणून जो शासनादेश काढण्यात आला तो रद्द करण्यात यावा, अवैधपणे मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये यासाठी समाज आक्रोशित झाले आहेत।
गडचिरोली जिल्ह्यातील जोकी साकरा येथे आरोमोरी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन्यजीव संरक्षण सप्ताहाच्या निमित्ताने रामपूर गावातून शालेय मुलांसोबत मिरवणूक काढून वन्यजीव संरक्षण घ्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली।